ज्ञानदीप लावू जगी अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तू निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंत आनंद या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ। आपल्याला एक देव माहिती आहे पहा, सुपासारख्या कानाचा, सुटलेल्या पोटाचा, अखुड बोटाचा, वाकड्या सोंडेचा, तुटलेल्या दाताचा, भुंग्यासारख्या डोळ्याचा, त्या देवाचं नाव काय? आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा देव आहे। आता कल्पना करा, सुपासारखे कान, तुटलेले दात, बाहेर आलेले दात, बुटकं शरीर, अगदी पोट सुटलेलं, बोट अखुड, अखुड पायाचा असा माणूस जर दिसला तर तो सुंदर दिसतोय का माणूस? उठल्या उठल्या तशा माणसाचं तोंड पाहावं वाटेल का आपल्याला? नाही। पण या देवाला काही सौंदर्य नाहीये, पण सौंदर्य नसताना सुद्धा या देवाला पहिला पूजेचा मान आहे। काय कारण आहे? त्या देवाचं चरित्र आपण पाहू। अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा कसा अष्टविनायका तुझा महिमा हा जो देव आहे ना, या देवाला सुंदर अजिबात नाही दिसायला, पण पूजेचा पहिला मान। काय कारण? या देवाला आईनं अंगावरच्या मळापासून बनवलं। एवढं तर कानावर आलंय का कधी? निर्वी झोपल्या का काय? निर्वी ऐका, अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला माता पार्वतीनं। त्या मातीला, त्या मळाला मुलाचा आकार दिला। ठाण्यात कथा होती, शिवमहापुराण कथा, आणि मी म्हटले की अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला माता पार्वतीनं,
एका छोट्या मुलानं मला विचारलं, म्हणे दीदी अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला, एवढा मळ तयार होण्यासाठी माता पार्वतीनं किती दिवस आंघोळ केली नसेल. मी म्हटलं बाळा किती दिवस आंघोळ केली नाही हे काही मला माहिती नाही, पण मळ कोणता होता तर माता पार्वती उठणं लावतात अंगाला, त्या उठण्याला आकार दिला होता. मूळ गणपतीचं आवाहन केलं, प्राण ओतले. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत आनंद या राघवाचा, जय जय रघुवीर समर्थ. मूळ गणपतीचं आवाहन केलं, प्राण ओतले, लेकरू उठून उभं राहिलं. आई माझं काम काय? बाळा मी स्नान करत असताना कुणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही, एवढंच तुझं काम. ऐका, मुलगा म्हटलं ठीक आहे आई, पण आई तू स्नान करत असताना मी आतमध्ये येऊ दिलं नाही कुणाला, अडवलं. त्यानं जर मला विचारलं आम्हाला अडवणारा तू कोण आहेस, माझं नाव काय? गणपती बाप्पांचं पहिलं नाव ऐका. आईनं सांगितलं बेटा तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून मी तुझं नाव विनायक ठेवते. गणपती बाप्पांचं पहिलं नाव विनायक भगवान. बाप्पा तिथे बसले, तेवढ्यात पप्पा आले. बाप्पाची पप्पाची लागली भांडण. पप्पा रागावले, धाडकन मस्तक तोडून टाकलं. रक्ताच्या थारोळ्यात लेकरू पडलं. आई म्हणून किंकाळी ठोकली. माय पळतच आली, पाहिलं आपलं लेकरू रक्ताच्या थारोळ्यात, रडू लागले. माझं लेकरू जिवंत करून द्या. रडू नको पार्वती, जिवंत करून देतो. नंदीला सांगितलं जा उत्तर दिशेला मनुष्य अथवा इतर जीव प्राणी कोणी असतील त्यांचं जर बच्चा उत्तर दिशेला मस्तक करून झोपला असेल तर त्याचं मस्तक कापून आणा. आपल्या जुन्या लोकांना कारण सांगता येत नव्हती, पण शास्त्र सांभाळत होती. अजूनही आपली जुनी माणसं सांगतात उत्तरेला डोकं करून झोपू नका, पण आपण खूप शिकल्यामुळे आपल्याला त्यांचं पटत नाही. आपण म्हणतो यांना काय माहिती नसतं, उगीच आम्हाला म्हणतात तिकडे डोकं करू नका तिकडे डोकं करू नका. आपल्या देशाची रचनाच अशी आहे भौगोलिक की जर आपण उत्तरेला डोकं करून झोपलो तर वैज्ञानिक कारण असं आहे आपल्या शरीरातलं रक्त मेंदूमध्ये उतरून मृत्यू होण्याची शक्यता असते. ठीक आहे, पण ह्या कारणाकडे पाहण्या अगोदर आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. भगवान महादेव म्हणतात की काय करा, उत्तर दिशेला जे मस्तक करून झोपलेलं ना त्याचं मस्तक कापून आणा. हत्तीचं पिलू झोपलं होतं तसं, कापलं मस्तक त्याचं घेऊन आले, बसवलं. बाळ उठून उभं राहिलं. सोंड हलवत लेकरू उठून उभं राहत आहे. आई म्हटली माझं लेकरू जिवंत तर झालं, पण याला देव कोण म्हणाल? अब्रगब्र शरीर आहे, पशुचं मस्तक आहे, आणि याला देव कोण म्हणणार आहे? पार्वती काळजी करू नको, तुझ्या लेकराला 33 कोटी देवामध्ये पहिला पूजेचा मान असेल. आईच्या पुण्याईनं गणपती बाप्पांना सुंदर नसताना सुद्धा पहिला पूजेचा मान मिळाला. कशाची पुण्याई आहे? आईची पुण्याई आहे, आईची कृपा आहे. आईचा शब्द सांभाळला तर एक मुलगा गणांचा अधिपती झाला. जेव्हा आपणही आपल्या आईचा शब्द ऐकू तेव्हा आपला सुद्धा मनुष्य गणामध्ये आपल्याला मान प्राप्त होईल, आपल्याला सुद्धा ती योग्यता प्राप्त होईल. एवढं आईचं प्रेम, आईची महिमा असते. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आपली आई रात्रंदिवस आपली काळजी करते. ऐसी कळवड्याची जाती करी लाभावी न प्रीती. स्वार्थ न ठेवता या जगामध्ये आपल्यावर प्रेम करणारं एकच पात्र आहे, ती म्हणजे आई. कामासाठी एक माणूस ठेवा, पगारी नोकर. अगोदर पगाराची बोली करतो, कामाचे तास ठरवतो, ओव्हर टाइम केलं तर ओव्हर काय मिळेल ते विचारतो, सुट्ट्या विचारतो, दिवाळीचा बोनस विचारतो. एवढं असून सुद्धा काम करत असताना मालकाला मागं उभं करतो. कुठलाच असा चाकर नोकर प्रामाणिक नाहीये की मालक तुम्ही बिनधास्त राहा, आम्ही सगळं काम चोखपणे पार पाडतो. इव्हन शेतीपर्यंत घ्या, शेतीतलं काम असू द्या ना तर एखाद्या ऑफिस मधलं असू द्या, मालकानं मागं उभं राहिल्याशिवाय मालक तो चाकर किंवा तो काम करणारा माणूस पुढे चालतच नाही. जुन्या काळात बैल होते पाहते खाली, शेपटे दाबल्याशिवाय ते पुढे चालतच नव्हते. तशी अवस्था आहे आज. पगार देऊन सुद्धा माणसं कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवत नाहीत, त्यांच्या कामात प्रामाणिकपणा. काळच बदललाय. पूर्वी काळ असा होता पहा, मजूर मालकाच्या दारात असायचं. पूर्वीचा काळ मजूर मालकाच्या दारात. मालक हाताला काम मिळाल का? हाताला काम भेटलं तर पोटाला अन्न मिळेल. काळ बदलला आता. आता मजूर मालकाच्या दारात नाही, मालकच मजूर. किती वाजता? पहाटे 4लाच. काय करतो तिथे? काकडा. काकडा करता करता मालक वाकडा झाला, पण तो काही कामाला नाही. काळ बदललाय. पूर्वी सारा घरात सासूचा दरारा होता.
खरं सांगा मला, गळ्यात शपथ खाऊन आज तेवढा दरारा राहिलाय का? निर्वीतल्या बिचारा सगळ्या सासवा प्रामाणिक आहेत. पूर्वी घरात सासूचा धाक होता, सासूचा दरारा होता. आता तसं राहिलेलं नाहीये. आता काय सांगल ती पूर्व दिशा, आपली सून सांगल तीच पूर्व दिशा. काळाला ओळखून माणसानं चालावं. आज काळ सासूचा नाहीच आहे, आज काळ सुनेचा आहे. आजच्या काळात सुनबाईला ढुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही, तिला पाण्यात पाहायचं नाही. सुनबाईच्या माहेरच्या आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही. याच्यातला कुठलाच प्रयोग करायचा नाही. जर तुम्हाला म्हातारपण सुखात घालवायचं असेल तर यातला एकही प्रयोग करू नका, कारण आज काळ सुनेचा आहे, सासूचा नाही. निर्वीतल्या सगळ्या बिचारा सासवा खूप समजदार आहेत बरं. इथं सासू सुनेचं भांडणच नाहीये. इथली सासू सुनबाईवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करते. तुम्हाला प्रश्न पडला असेल मला कसं कळालं? कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. विनोद बाजूला ठेवा आणि माझा भाव समजून घ्या. काळानुसार माणसानं बदललं पाहिजे. पूर्वीची सासू वाघीण होती, पूर्वीची सासू वाघीण होती. आता तीच सासू वाघाची मावशी झाली. वाघाची मावशी कोण आहे? अवस्था झाली. काळ ओळखून चाललं पाहिजे. तर माझा महत्वाचा मुद्दा असा आहे, काळ बदलला. आज मजूर मालकाच्या दारात नाही, मालक मजुराच्या दारात. का? कामात प्रामाणिकपणा नाहीये. निस्वार्थ प्रेम करणारे आज कुणीच राहिलं नाहीये. देऊन घेऊन सुद्धा माणसं काय म्हणतात ना की त्या पद्धतीने जगत नाहीयेत. या जगाच्या पाठीवर एकच पात्र आहे, ते म्हणजे आपली आई, जिनं कधी कामाची तासिका ठरवली नाही. रात्री 2 वाजता उठून तिला जेवायला मागा, ती म्हणाल थांब बाळा, ताजी भाकरी करते, गरम दूध करते, तू दूध आणि भाकरी खा. ही आई आहे. आणि रात्री 2 वाजता आई ऐवजी पत्नीला जेवण मागा, ती म्हणते टोपल्यात आहे ते घेऊन खा. हा फरक आहे. मला तुलना नाही करायची, पण तुम्हाला समजावून सांगायचं आहे. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभव आहे, प्रत्येकाच्या जीवनात अनुभव आहे. तुमच्या जीवनात अनुभव आहे, माझ्या जीवनात अनुभव आहे. मी पहाटे 4ला कीर्तनाला निघू द्या, पहाटे कोणी जेवण करतं का? पण माझी आई आजही मला म्हणते बाळा जेवायला काय देऊ सोबत, डब्बा काय देऊ सोबत. हे आईचं प्रेम आहे. ती आहे तोपर्यंत कळेल का नाही हा भाग वेगळा, पण ती गेली ना ती आपण माणसं रडल्याशिवाय राहणार. विठाल विठाल विठाल. आईच्या प्रेमाची तुलना जगाच्या पाठीवर कोणीच करू शकत नाही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. स्वार्थ नाही होते तिच्याकडे काहीच, स्वार्थ न ठेवता तिला प्रेम करता येतं. पण हे प्रेम सगळ्यांनाच कळतं असं नाही. घरातली माणसं जेव्हा म्हातारी होतात ना, तेव्हा घरातली ज्येष्ठ तरुणी लोक कुरकुर करायला लागतात, कुरकुर करतात. म्हातारी माणसं घोरतात आमची झोप खराब झाली. माझी विनंती आहे नका त्यांना तसं करू. कारण जेव्हा आपण लहान होतो ना, तेव्हा आपण पण लहानपणी काही कळत नव्हतं, पण बडबड करत होतो आपण. जर त्यांनी आपली लहानपणीची निरर्थक बडबड ऐकली असेल तर आपण त्यांची बडबड का ऐकून घेऊ नये. कधी कधी म्हाताऱ्या माणसाचा शरीरावर ताबा राहत नाही, नाका तोंडातून लाळ आणि शेंबूड बाहेर येते, आपल्याला राग येतो. काय घर खराब केलं, थुंकलंय, म्हाताऱ्याला डब्बा नाही का थुंकायला, म्हणतो आपण सरळ. माझी विनंती आहे नका म्हणू त्यांना तसं. त्यांना जर थुंकी टाकण्यासाठी डब्बा नाही सापडला आणि घरामध्ये जर थुंकी पडली त्यांची, तर त्यांच्यावर चिडचिड करू नका. पुण्याईनं म्हणेल मी, प्रारब्धान नाही म्हणणार. पुण्याईनं जर तुम्ही जवळ उभे असाल आणि त्यांच्या तोंडाला थुंकी आली असेल तर हात पुढे घ्या, म्हणा बाबा आई हातात थुंका, माझ्या हातात थुंकी घ्या. ज्या दिवशी तुमच्या घरातल्या वयोवृद्ध माणसाची थुंकी तुम्ही हातात घ्याल ना, त्या दिवसानंतर कधीच तुम्हाला जगाच्या समोर हात पसरण्याची वेळ येणार नाही, कधीच नाही येणार. पण हे कळायला पाहिजे आपल्याला. कपड्यामध्ये घाण होते म्हाताऱ्या माणसाची, राग करतो आपण, बाथरूम मध्ये नाही का जाता येत, इथंच घाण केली, नका करू त्यांना तसं. जेव्हा आपण लहान होतो आपण त्यांच्या जेवत्या ताटाजवळ घाण टाकली होती, आपला कुणीच राग नाही केला, आपल्याला उचललं, स्वच्छ केलं. अगोदर आपली व्यवस्था लावली, नंतरच ते जेवायला बसले. त्यांच्या घरघर घोरण्यानं आपली झोप मोडते, आपल्याला राग येतो, नका राग करू त्यांचा. आपल्याला झोप लागावी याच्यासाठी त्यांनी कितीतरी रात्री जागरण केलेलं आहे.
आपल्या आईला ताल कळत नव्हता, सूर कळत नव्हता, राग कळत नव्हता, रागिणी कळत नव्हती, पण तिच्या गाण्यात भाव भरलेला होता. एकच इच्छा होती तिची, माझं बाळ झोपलं पाहिजे. गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिमुताई, परसात वेलीवर झोपल्या ग जाई. मीठ पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी गाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला. आपल्या आई वडिलांनी आपलं खूप सहन केलंय. पोटी भार आहे त्याचे सर्वस्वही साहे. मग आपलं त्यांनी जर सहन केलं असेल तर आपणही त्यांच्या बाबतीमध्ये त्या भावनेनं जगलं पाहिजे. माझ्या ताई दादांनो, वेळ संपली आपली. फक्त एक 10 मिनिट मी तुमचे घेणार आहे. स्वर्गीय शांताई सोनवणे खरंच पुण्यात्मा आहेत त्या, की एवढ्या पवित्र पर्व काळामध्ये त्यांना देवाघरी जाण्याचा योग आलाय. श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिना म्हणजे 12 महिन्यामध्ये सगळ्यात पवित्र महिना. या महिन्यामध्ये लोक मांसाहार करत नाहीत. या महिन्यामध्ये लसूण कांद्यापर्यंत लोक त्याग करतात. या महिन्यात लोक चातुर्मास करतात. या महिन्यामध्ये सगळे पवित्र कर्म केल्या जातात. हिंदू धर्मातले सगळे पवित्र उत्सव सण या महिन्यामध्ये येतात. हा श्रावण महिना. या श्रावण महिन्यामध्ये लक्षात घ्या, देवशयनी एकादशीला भगवान झोपी जातात. 4 महिने आराम करतात. मग 4 महिने या पृथ्वीचा कारभार कोण सांभाळतं? या सृष्टीचा कारभार. तर 4 महिने या सृष्टीचं कामकाज भगवान शंकर सांभाळत असतात. महादेवाची भक्तीचा उपासनेचा हा महिना आहे. मग मला सांगा, माणूस मेल्यानंतर त्याच्या नावापुढे काय लावतात? हरिभक्तपरायण असेल तर आपण वैकुंठवाशी लावतो, पण रेग्युलर काय लावतो आपण? कैलासवाशी. मग या महिन्यामध्ये ज्या लोकांना मृत्यू आला ती माणसं कैलासामध्ये जातात, भगवान श्री शंकराच्या दरबारामध्ये असतात. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिव उपासना असलीच पाहिजे. जे पांडुरंगाचे भक्त आहेत ना, त्यांनी महादेवाला मानलंच पाहिजे. पण लोक भक्तीत भेद करतात. विठ्ठलाला मानतात आणि महादेवाची निंदा करतात. महादेव म्हणतात, किती माझं मंदिराचं तोंड पाहिलं की तिकडं तोंड फिरव, पण एकदा गेला की तुला माझीच गाठ घ्यावी लागणार आहे. शेवटी कुठे जावं लागतं आपल्याला? स्मशानात. स्मशान हे महादेवाचं ठिकाण आहे. मग हे जाणलं पाहिजे आपल्याला, शेवट तिथेच जायचं आहे आपल्याला. आणि हा पवित्र महिना भगवान भोलेनाथाचा, या महिन्यामध्ये, या पवित्र श्रावण मासामध्ये शांताईला जो मृत्यू आलेला आहे त्या भगवान श्री शंकराच्या दरबारामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. उद्याचा नागपंचमीचा दिवस आहे, बरोबर ना? परवा, आज 7 तारीख आहे. 9 तारखेला नागपंचमी आहे. परवाच्या दिवशी नागपंचमी आहे. तुम्हाला महत्वाचं सांगून जाते. आणि त्या दिवशी तुम्ही ते पुण्यकर्म करायचंय. आणि तुमच्या जीवनात हे पुण्यकर्म जे लाभतंय ना, त्याच्यामध्ये सुद्धा या आईचंच पुण्य म्हणावं लागेल की या प्रसंगाला तुम्हाला हे ऐकायला मिळतंय. नागपंचमीच्या दिवशी जशी तुम्ही नागदेवताची पूजा करता, वारुळाची पूजा करता की नाही? असेल नागोबाचं देऊळ तर नागोबाची पूजा करता, नसेल नागोबाचं देऊळ तर वारुळाजवळ जाता, तिथं दुधाच्या वाट्या ठेवता, हळदी कुंकू अक्षदा वाहता. पण घाबरत का असेल आपण तिथे तुम्ही ती पूजा करता. भीतच करा. जवळ जाऊन की कान लावताल तर अवघड होऊन जायचं. त्या वारुळाला कान वगैरे काही लावू नका. तर तुम्ही पूजा करता. जशी वारुळाची नागोबाची पूजा करता, तर नागपंचमीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन 2 तांबे पाणी महादेवाला घाला. त्या दिवशी महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुम्हाला ज्यांना शक्य असेल त्यांनी ते करायचंय. सध्या जी टॉकीजला शिव महापुराण कथा चालू आहे माझी. सकाळी 7:30ला लागते, 9:30ला संपते. त्याच्यात सुद्धा मी सांगितलंय. तर ऐका, नागपंचमीच्या दिवशी तुम्ही 2 तांबे पाणी महादेवाला घालायचंय. का घालायचंय? तर आपल्या अगोदरच्या 7 पिढ्या, आपल्या पूर्वजांच्या, त्या 7 पिढ्यामध्ये जर कोणी सर्प योनीला गेला असेल तर आपल्या 2 तांबे पाणी अभिषेकानं त्या आपल्या पूर्वजाची सर्प योनीतून मुक्तता होते. हे महिमा नागपंचमीच्या पूजेचं आहे. तसं तर रोजच आपण तांब्याभर पाणी महादेवाला घालावं. का? तर महादेवाला पाणी घातल्यानं आपले 3 दोष निघून जातात. कालसर्पदोष, पितृदोष आणि वास्तुदोष. हे 3 दोष निघून जातात. या 3 दोषानं माणसं त्रस्त आहेत.
आपण विहीर खांदायला लागतो पण पाणीच लागत नाही, कोरडीच विहीर जाते. बोर घेतो, बोरला पाणी लागत नाही. आपण गाडी चालवायला घेतो, गाडीचा धंदा करू, आपल्या गाडीत कोणी पॅसेंजरच बसत नाही. दुकान टाकले की एकही गिराईक येत नाही. कपड्याच्या दुकानाला उंदरं खातात पण गिराईक लागत नाही. का असं होतं? तर समजावं कुठला तरी दोष आपल्यामध्ये आहे. एक तर पितृदोष असेल, वास्तुदोष असेल किंवा कालसर्पदोष असेल. तर या दोषातून तुमची सहज मुक्तता होईल. काही लोक जातात नाशिकला, नारायण नागबली करतात, खूप काही करतात, पण त्यांना पाहिजे तो अनुभव काही वेळेला मिळत नाही, फरक पडत नाही. तर सोपं आहे, एक लोटा जल सब समस्या का हल. एक तांब्याभर पाणी महादेवाला अर्पण करा. या श्रावण मासामध्ये तर 2 तांबे रोज तुम्ही महादेवाला पाणी घाला. त्याच्यातून तुमच्या जीवनातल्या बऱ्यापैकी अडचणी संपून जातील, तुमचं जीवन सुंदर होईल. तर मला एवढं सांगायचं आहे की या आईचं पुण्य थोर म्हणावं लागेल, शांताईंचं, की श्रावण महिन्यामध्ये त्यांना मृत्यू आला. त्यांच्या आठवणीमध्ये आज वर्ष श्राद्धाला हरिकीर्तन होत आहे. श्राद्धाच्या दिवशी प्रत्येक मृत्यूला प्राप्त झालेला जीव धर्मराजाच्या नगरीमध्ये हजर असतो. आज धर्मराजा सुद्धा शांताईला म्हणणारे, आई तुझं जीवन सफल झालं ग, याजसाठी केला होता अट्टहास.